गो फार्मली या नूतन उद्योग समूहाचे उद्घाटन नुकतेच नारायणगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले. गो फार्मली स्टार्टअप हा फळे, भाजीपाला संकलन आणि वितरण क्षेत्रात काम करणारा नामांकित उद्योग समूह असून पूर्ण महाराष्ट्रातून नारायणगाव येथे फळे व भाजीपाला संकलित करून त्याच्यावर योग्य त्या प्रक्रिया व पॅकिंग करून पुढे हा शेतमाल मॉल, हॉटेल व्यवसाय व एक्सपोर्ट करण्यात येणार असल्याचे कंपनीचे फाउंडर प्रशांत गवळी यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून सुमारे 500हून अधिक शेतकरी, व्यावसायिक व ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रकल्पाचे उद्घाटन इंडियन इकॉनॉमिक ट्रेड ऑर्गनायझेशनच्या मुख्य संचालिका वसुंधरा नेटीज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते अमित बेनके, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम, रमेश सावंत, अखिल भारतीय भाजीपाला संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे, जुन्नर बाजार समितीचे संचालक सारंग घोलप, संचालिका प्रियंका शेळके, शिवसेना प्रवक्ते अभिजित बोराटे, रांगडा मूव्ही फेम अमोल लंके तसेच गो फार्मली या प्रोजेक्टचे संस्थापक प्रशांत गवळी सर, प्रकाश मांगणे सर, सुदामा दास, धर्मेश पंखावाला, ओमकार देवकर, प्रवीण कोळेकर, नंदकुमार आदी मान्यवर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते. फळे व भाजीपाला क्षेत्रात संकलन प्रक्रिया आणि वितरण करणारा हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प आहे, अशी माहिती यावेळी प्रकल्पाचे संस्थापक प्रशांत गवळी यांनी दिली आहे. आपण पाहत आहात याच कार्यक्रमाची काही निवडक क्षणचित्रे.
समर्थ ग्रुप ऑफ कंपनी म्हटलं की प्रशांत गवळी यांचं नाव समोर येतं आणि नेमकं या कंपनीच्याद्वारे आपण केलेलं काम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. परंतु आणखी काही लोकांपर्यंत आपलं काम जावं या हेतूने आपण या नारायणगावमध्ये किंवा जुन्नर तालुक्यात उतरला आहात. नेमका आपल्या या मॉलच्या मागचा उद्देश आणि हेतू स्पष्ट करावा. सर्वप्रथम तर मंचर किंवा नारायणगाव जुन्नर हे आपण पाहतोय, पंचकृषीमध्ये नाव आहे या गावाचं. इथे शेतकरी खूप चांगल्या पद्धतीने शेती करतो, पिकवतो आणि भरभराट म्हणजे उत्पन्न काढतो. पण मार्केट त्यांना उभं नव्हतं सुरुवातीला. पण ज्यावेळेस अख्ख्या जगाला कळलं, त्यानंतर झेप्टो, स्विगी, रिलायन्स, किसान कन्या, स्टारबक्स, बिग बास्केट अशा मोठमोठ्या कंपन्या ह्या इथे येऊन बसल्या. पण त्यांना तरीसुद्धा कॅश अँड कॅरीमध्ये त्यांना नेता नाही आलं. कारण इथे बिलिंग होणार, GRN होणार, हे सगळं होत झाल्यानंतर 8 दिवसांनी पैसे, कोणाला 5 दिवसांनी, कोणाला 1 महिन्याने पैसे भेटतात. हे करत असताना माझ्या लक्षात आलं की आपण शेतकऱ्यांना कॅश अँड कॅरी जर न्यायचं असेल तर आपण इथे मॉल टाकणं खूप गरजेचं आहे. मग मी काही दिवसापूर्वी इथं आलो, माहिती घेतली. ऑलरेडी मी त्यांना सप्लाय करतोय बाहेरून, पण इथंच ठिकाणी राहून या शेतकऱ्यांना कसं कॅश अँड कॅरी आणता येईल हा माझा मेन उद्देश होता. मग त्यासाठी मी शेतकऱ्यांना आणलेला माल पूर्ण बागाच्या बागा आणू देत, ABC सगळे ग्रेड आपण इथे घेणार आणि कॅश स्वरूपामध्ये त्यांना पेमेंट देणार. तो एक शेतकरी समाधानी असला पाहिजे. कारण दुर्दैवाने काय होतं की शेतकरी जो शेती करतो, कसतो स्वतः, त्याला जेवढं उत्पन्न मिळायला पाहिजे तेवढं त्याच्या हातात येत नाही. परंतु त्यावर आधारित जे उद्योग आहेत, समजा तुमचं मॉल असेल, ॲग्रिकल्चर एखादं खत औषधाचं दुकान असेल, अवजाराचं दुकान असेल किंवा शेती रिलेटेड बाकी काही उद्योगधंदे आहेत ते फॉर्मला आहेत किंवा ते त्यांची बऱ्यापैकी गुजराण चालते. पण कसणारा शेतकरी त्याच्या हातात काही येत नाही. त्याबाबत तुम्ही काय वेगळं भूमिका घेणार आहात का? अगदी बरोबर, तुमचा प्रश्न पण खूप छान आहे. कारण समाजामध्ये फक्त माल घेणे, विकणे हे माझा उद्देशच नव्हता. पण पहिलं माझं टार्गेट होतं कॅश अँड कॅरीमध्ये आणणं, कारण त्याची फसवणूक थांबणे. ज्या दिवशी शेतकऱ्यांना कॅश पेमेंट भेटेल तो सदन होईल. दुसरा जो तुमचा प्रश्न होता की बाबा बाकीचे लोक मोठे होतात, मी म्हणतो शेतकरी राजा मोठा झाला पाहिजे. आज जर तुम्ही कुठलंही क्रॉप बघितलं, कांदे उन्हाळ्यामध्ये सगळे स्टॉक करतात, बटाटा आग्र्यामध्ये स्टॉक करतात, डाळी स्टॉक करतात, सोयाबीन स्टॉक. पण जो स्टॉक करणारा माणूस मोठा होतो का, की तो पैसे लावतोय, तो थांबतोय. जर हेच शेतकऱ्यांनी, मी सगळ्या शेतकऱ्यांसाठी माझी संकल्पना आहे पुढे, त्यांचं का स्टॉक स्वतः केलं आणि 2 महिने थांबलं, तोही शेतकरी मोठे पैसे कमवू शकतो. पण आता शेतकरी काय होता ना, तो डेअरिंग करत नाही, थांबत नाही, पेशन्स नाही आहेत. ते शेतकऱ्यांना अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे. त्यांनी 2 बॅगा असो, 4 बॅगा असू दे किंवा 10 बॅगा आमच्याकडे आणून ठेवा, त्याचा आम्ही हिशोब ठेवू आणि त्यांना माल वाढल्यावर त्यांना त्याचा फायदा होईल पूर्णपणे. आणि राहतोय गोष्ट, जसं तुम्हाला म्हटलं की बाबा जर का आम्ही मार्केट चांगलं कॅप्चर केलं तर शेतकऱ्यांना चांगला भाव भेटू शकतो. आम्ही जर का प्रोसेसिंगमध्ये उतरलो तर शेतकऱ्यांना चांगले पैसे भेटू शकतात. आम्ही भविष्याचा विचार करून इथं वाटचाल चालू आहे. नक्कीच त्यांना चांगला फायदा होईल भविष्यात. नेमकं शेतकऱ्यांना काय सांगाल इथल्या या भागातल्या? कारण मुळातच या भागातला शेतकरी प्रयोगशील आहे, वेगवेगळे प्रयोग करतो. कारण भारतामध्ये कुठलंही उत्पादन येण्याआधी जुन्नरमध्ये त्याचा ओघ असतो किंवा ते येतं. त्याबाबत काय सांगाल इथल्या शेतकऱ्यांना? अगदी बरोबर. आज जर आपण बघितलं की प्रत्येक ठिकाणी कॅन्सरसारखे प्रकार होतात आणि इथे जवळपासच आता हॉस्पिटल पण झालं कॅन्सरचं. ते जर का कमी करायचं असेल तर आजच चान्स आहे. तुम्ही कुठलेही भरमसाठ असे काय औषधं मारून मॉलला सप्लाय करू नका. जास्त पैशाच्या अभावी चांगले पैसे भेटतात आयुष्यामध्ये, कुणाच्या जीवावर जाऊ नका. हेच मला आवाहन करायचं. आणि दुसरी गोष्ट, एक विश्वास तुम्ही ठेवा. समर्थ ग्रुप ऑफ कंपनी जे आहेत हे एक विश्वासाने जगलेली कंपनी आहे 8 वर्षापासून. इथून पुढे तुम्ही 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष माझ्यासोबत राहा. नक्कीच तुमचे प्रगतशील शेतकरी तुम्हाला बघायला भेटेल. संपूर्ण जगामध्ये हरित क्रांतीचं एक युग आलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारे प्रयोग करून शेतकरी, मग भारतातील असू किंवा परदेशातील असू, इस्रायलमधले असू, परंतु मूळ जो शेतकरी आहे तो कधीच सदन होत नाही किंवा त्याच्या विवंचना संपत नाही. उदाहरणार्थ भारताचंच घ्या किंवा महाराष्ट्राचं घ्या, आत्महत्येचं प्रमाण शेतकऱ्यांचं वाढतच आहे. नेमकं तुम्ही काय करणार आहे आपल्या कंपनीद्वारे? हो का, मी जो कारभार चालू केलेला आहे, जे काही मी ध्येय ठेवलं आहे, उद्देश तोच होता की शेतकरी जगला पाहिजे. कारण मी शेतकरी वर्गातला आहे. सोलापूर भागातून पुण्यात आलो, पुण्यात वातावरण बघितलं, मॉल वगैरे सगळं, आणि सगळे मोठमोठे होतात माहिती आहे. पण शेतकरी आत्महत्या करू नये, शेतकऱ्यांचे चांगले मुलींचे लग्न व्हावे, शिक्षण व्हावं मुलांचं, ह्यासाठी जर काय असेल तर प्रत्येक शेतकऱ्याकडं चांगलं भक्कम असं आर्थिक बळ आलं पाहिजे त्याला. तर त्यासाठी आम्ही जो करणार आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आम्ही चांगला सपोर्ट करू की त्यांनी कुठलेही पैसे लावायचे नाही आहेत. आमच्याकडनं बियाणं, आमच्याकडनं रोपं घेऊ देत आणि आम्हीच त्यांना मार्केट असणार आहे. आणि त्यांनी कुठेही विकू नये, त्यांनी कंपनीशी प्रामाणिक राहू दे. आम्ही त्यांना मोठे केल्याशिवाय राहणार नाही. हे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं भविष्यात खूप मोठं
ताकद निर्माण होईल. दुसरा विषय, ॲग्रोबिट ॲप्सच्या माध्यमातून आम्ही त्या शेतकऱ्यांना इन्शुरन्स देणार आहे. त्यांना खतं, रोपं हे सगळं दिल्यानंतर मार्केट जेव्हा तयार होईल त्यांना निवडायचं की बँगलोरला पाठवायचं आहे, की दिल्लीला पाठवायचं आहे, की दुबईला पाठवायचं आहे. चॉईस त्यांचा असेल आणि त्यानुसार त्यांना रेट भेटला जाईल. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमच्या 10 कंपन्या आहेत, पण मग तुम्ही शेतीकडे का वळालात किंवा नेमकं कारण काय आपलं? 10 कंपन्या म्हणजे पहिले शेतकऱ्यांचंच माझं काम सुरुवात झालं. समर्थ क्रॉप केअर अक्कलकोटमधून आम्ही सुरुवात केली आणि ते करत असताना माल घ्यायचो, विकायचो. त्याच्यानंतर चालू झालं फ्रिडिगो. हे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये कसं सप्लाय करता येईल, फ्रूट, व्हेजिटेबल, भाजीपाला, चिकन, मटन, ग्रोसरी हे सगळं आम्ही वन टाइम द्यायला चालू केलं. त्यामुळे हॉटेलवाल्यांचं पण काम संपलं. त्याच्यानंतर मॉडर्न ट्रेडला आलो. झेप्टो, स्विगी, रिलायन्स सांगरला आम्ही सप्लाय करायला लागलो. त्याची कंपनी वेगळी. त्याच्यानंतर एक्सपोर्ट करायचं होतं आम्हाला. एक्सपोर्ट आम्ही करण्यापेक्षा आम्ही एक्सपोर्टरना आम्ही माल द्यायला चालू केलं. मग ती कंपनी चालवली. मग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आम्ही काम करायला लागलो. त्याच्यानंतर समर्थ इन्फ्रामध्ये आम्ही काम करायला लागलो. त्यानंतर माणसातला देव फाउंडेशन ही एक संस्था स्थापन केली. त्याच्यानंतर मराठी पिक्चर आम्ही उतरलो, कारण की ते पण शेतकऱ्यांसाठी पिक्चर, कासरा मूवी असेल, रांगडा असेल, आता गोवर्धन होतोय, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही आलोय. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर ना आम्ही संडे मॉल हा सिस्टम आणला. ती एक कंपनी आहे. त्याच्यानंतर मोटोवर्स ही एक कंपनी आहे. आणि त्याच्यानंतर आता आम्ही लेटेस्ट गुरुकृपा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक ही सुद्धा आम्ही स्वतःची शेतकऱ्यांसाठी बँक घेतलेली आहे. त्याचं काम मोठ्या लेवलवर चालू आहे. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे आम्ही इन हाऊस ऑर्गॅनिक खतांचे 60 प्रकारचे औषध आम्ही स्वतः तयार करतोय शेतकऱ्यांना स्वस्त स्वरूपात देण्यासाठी. या सगळ्या कंपन्यांचा जर मेळ घातला तर शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करतोय. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.